झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदित गुजरातीचं आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनण्याचं स्वप्न साकार झालंय। त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। तब्बल 13 वर्षांनंतर महाराष्ट्रात तिसरा ग्रँडमास्टर तयार झालाय, तो विदित गुजरातीच्या रूपानं। विदित गुजरातीनं हे अवघ्या 18व्या वर्षी करून दाखवलंय। आपल्यासोबत आहे विदित गुजराती। त्याच्याकडून जाणून घेऊया की तुला आता तुझी काही स्पर्धा पार पाडली आणि त्यानंतर तुला ग्रँडमास्टर मिळालं, त्यातला तुझा अनुभव कसा होता आणि आता ग्रँडमास्टर झाल्यानंतर तुला काय वाटतंय? माझं हे ग्रँडमास्टर जे नॉर्म आहे ते 12 टाइम मिस झालं होतं नॅरोली, तर ते फायनली कम्प्लीट झालंय। तर मला एकदम खूप आनंद आलाय, कारण की ते जस्ट बाय हाफ पॉईंट दर टुर्नामेंटला मिस होत होतं आणि आता ते जे झालंय तर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात आणि त्या अप टू दॅट लेवल आय हॅव टू परफॉर्म। पण आनंद खूप होतोय मला। आता विश्वनाथ आनंद जगज्जेता आहे आणि त्यानंतर आता तुला सुद्धा स्वतःच तू लहान गटामध्ये सुद्धा जगज्जेता राहून चुकलायस, पण आता तुझं स्वप्न काय आहे? आता तुला पुढे काय काय करायचं? आता माझं जे रेटिंग आहे इंटरनॅशनल रेटिंग ते 2530 आहे, तर 2600च्या वरती जायचं आहे, लाईक टू गेट इन लीग ऑफ सुपर ग्रँड मास्टर्स। तर करंटली माझा तो एम आहे आणि लहानपणीपासून सगळ्यांचाच एम असतो का वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे, पण दॅट इज व्हेरी फार अवे। आताच आपण बघितलं ऑलिम्पिक झालं, वेगवेगळ्या खेळांना बरंच प्राधान्य देण्यात आलं, बऱ्याचशा खेळांना आता स्पॉन्सरशिप्स पण मिळायला लागल्या। तुझा अनुभव काय आहे चेसच्या बाबतीत? चेसला स्पॉन्सरशिपचा नेहमीच प्रॉब्लेम राहिला, कारण की इट्स लाईक खूप जणांना माहीतच नाही हा गेम म्हणजे कसं खेळायचं, तर इट लॅक्स स्पेक्टेटर्स। तर स्पॉन्सरशिप मला अशी कंटिन्युअसली मिळाली नाही, त्याच्यामुळे मला इंटरनॅशनल टुर्नामेंट्स खेळायला मिळाले नाही। आता मला करंटली स्कॉलरशिप आहे ONGCची आणि NGO आहे लक्ष्य म्हणून पुण्यात, ते मला सपोर्ट करतात। अभिजित कुंटे ठिपसे आणि आता त्यानंतर विदित गुजराती न चेसमध्ये एकूणच आपलं यश संपादन केलेलं आहे, मात्र त्याला साथ हवी आहे ती एका चांगल्या प्रायोजकाची। ती मिळाल्यास तो येत्या काळामध्ये जगज्जेताही होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजलसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।